आपल्या पपईच्या झाडाला एवढ्या पपई आले ना, त्या काढायला टाइम भेटा नाही. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. नेमकी आजी नव्हती घरी, आजी गेलती बाजाराला, तोपर्यंत मी सगळ्या पपयांवर डावच मारला. म्हणलं चला आता आजी बाजारावरून घरी येऊस्तोवर आपण सगळ्या पपया काढून ठेवू, म्हणजे आजी डायरेक्ट खुशच झाली पाहिजे. पपया काढूनच झालं तेवढ्याच पप्पांनी पण आवाज दिला, म्हणतो ते मोटर टाकायला जायचं आपल्याला पाटाला. मग काय संकेत आणि मी लगेच मोटर घेऊन निघलो होतो पाटाकडं. मध्येच हा भेटला. हा म्हणतो कुठे चालले रे? म्हणलं काय नाही, चाललोय थोडा खाऊ खायला, एक लस्सी बिस्सी पिऊन येऊ. पाटावर बसल्यावर पहिलं मला एक मोटर काढून घ्या, पण आम्ही तिघ जण उचलित होतो, ती काय आम्हाला उचला ना भाऊ. ती मोटर घेतली कशी बशी खाली. संकेत मला गे ट्रॅक्टर पुढे दुसरी पण घेऊ काढून. दुसरी मोटर तर तिच्यापेक्षा जड आहे, तरी पण संकेतनी आणि मीच खाली घेतली. मग मलाच कळालं नाही ही कस काय खाली आली. या छोट्या मोटरचा पाईप तर फिट केलेला आहे ऑलरेडी, पण या मोठ्या मोटरचा पाईप दरवेळेस या गोडाऊन मधून घेऊन यावा लागतो. मग संकेतला म्हणलं चल बरं तो पाईप पाहिला घेऊन येऊ आपण. लगेच आम्ही पाईप पण घेऊन गेलतो. इकडं पाटाला पण फुल भरून पाणी आलं, तर पाट एकदम भरून चालला होता. बाबा म्हणतो ते आपल्याला ना तळ सगळं भरून घ्यावं लागणार, नाही तर उन्हाळ्यात आपल्याला पाण्याची हाल होणार आहे. पप्पा त्यांनी पण मोटर जोडून लगेच आम्ही पाण्यात सोडली होती. हे दोघं पण या गडूळ पाण्यात पोहत होते. म्हणलं बरं आहे आता चांगलं पोहा, थंड व्हा मस्त पैकी. आता सगळं आवरलं होतं. या आंब्याच्या बनातून आम्ही चाललो होतो फॅक्टरीकडे, कारण की आम्हाला केमिकलची गोण आणायला जायचं होतं. फॅक्टरी मध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथं त्यांचं काम चालू होतं. त्यांना म्हणलं आम्हाला एक ना केमिकलची गोण पाहिजे, तेवढं एक बिल करून द्या पटकन. गोण घरी येऊन आल्यानंतर लगेच त्यांचं काम पण चालू झालं. तर आता तुम्ही पण एक काम करून टाका, आपले 100K पूर्ण होणार, लवकरच फॉलो करून घ्या अकाउंटला.